नमस्कार मित्रो, मी योगेश भावने, संपादक साप्ताहिक विदर्भनंदन, त्याचप्रमाणे अपक्ष जनता उमेदवार प्रभाग क्रमांक 7 या सार्वत्रिक निवडणूक 2025 नगरपंचायतीला झालेल्या चुनावामध्ये अपक्ष उमेदवार जनतेने उभा केलेला प्रतिनिधी होतो। मी जे जनतेचा कल आहे 168 मतं आम्हाला अपक्ष असताना सुद्धा एकही रुपयाची कोणाला लाचलुचपत न देता किंवा भ्रष्ट व्यवहार न करता आम्ही 168 मत मिळवलेले आहे। त्या समस्त जनतेचे मी आभार व्यक्त करतो, त्यांचा ऋणी आहे मी। त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि मला ज्या प्रकारे 168 मतांनी त्यांनी एक स्थान दिला की वार्डामध्ये मी बीजेपी काँग्रेस यांना टक्कर देऊन तिसऱ्या क्रमांकावर राहू शकलोय। आणि ज्या प्रकारे जनतेने मला काहीच, मी एक सर्वसामान्य गरीब आहे, व्यक्ती आहे, पत्रकार म्हणून कार्य करतो, जनतेच्या समस्या उचलत आलेलो आहो आणि उचलत राहील। आणि ज्या जनतेला माझ्या म्हणजे काम कार्याबद्दल प्रचिती नाही आणि माझ्याबद्दल माहिती नाही किंवा लोकांनी अपप्रचार पसरवला माझ्याबद्दल किंवा मी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे किंवा मी कसला आहे, तर एक संपादक, एक लेखक, एक वृत्तपत्र चालवणारा व्यक्ती कशा प्रकारचा असू शकतो, पत्रकार काय असू शकतो आणि गेल्या या अनेक वर्षांमध्ये माझ्याकडून काय गुन्हे घडलेत किंवा मी समाजामध्ये काय करत आहे याची दखल विदर्भनंदन न्यूज नेटवर याच चॅनलवरून, ज्या चॅनलवरून माझी मुलाखत आपण बघत आहात, याच चॅनलवर जाऊन माझ्याबद्दल तुम्ही खात्री करू शकता की किती गावांमध्ये गेलो, किती काय केलं आणि माझे काम कार्य काय, आणि मी करतच आहे आणि करत राहील। आणि ज्या प्रभागाकरिता मी निवडणूक लढवली त्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी निवडून जरी आलेलो नसलो तरी कटिबद्ध आहे त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी। माझ्या पेपरच्या माध्यमातून मी लिहित राहणार आहे आणि विकास कशा प्रकारे झाला, मागील पंचवार्षिकमध्ये काय म्हणजे आमदार निधी आला किंवा स्थानिक निधी आला किंवा शासनाच्या निधीतून काय विकास कामं झाले ते सुद्धा आपण पुढं पेपरच्या माध्यमातून तपासणार आहोत। आणि ज्या प्रकारे इथं लोकांनी अपप्रचार केला आणि भ्रष्ट ज्या प्रकारचं वातावरण झाला, भ्रष्टाचारामध्ये ज्या प्रकारे हा राजकारण झाला, लोकांनी पैसे उधळले, आम्ही एकही रुपया न उधळता 168 लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत। मात्र अशा भ्रष्ट जनतेचे, ज्या जनतेने आपला मत विकून प्रतिनिधित्व निर्माण केलेलं आहे, त्यांचे अधिकार आणि हक्क हे कुठंतरी मारले जात आहेत। आज चक्रधर नगर हा पुनर्वसनासाठी तडफडत आहे, पट्ट्यासाठी तडफडत आहे। येत्या ज्या कोणी आता निवडणूक काँग्रेसकडून जो प्रतिनिधी आलेला आहे, काँग्रेसच्या 11 सीटा आलेल्या आहे, बीजेपीच्या 4 सीटा आलेल्या आहे, पक्ष 2 सीटा आलेल्या आहे आणि बीजेपीची जी पार्सल सीट आलेली आहे अध्यक्षांची, यांनी त्या प्रभागाकडे त्यांचा जो कोणी तिथं नगरसेवक आहे त्याच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून किंवा महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून किंवा गृहमंत्र्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लोकांना तिथं पट्टे देण्यात यावे, लोकांना त्यांचा पुनर्वसन करण्यात यावा। रेड झोनमध्ये जो नाथनगर वसलेला आहे त्याचा सुद्धा पुनर्वसन करण्यात यावा, एकता नगरला सुद्धा पुनर्वसनाच्या यादीतून टाकण्यात यावा। अशा ह्या मागणीसाठी मी आंदोलक म्हणून उभा आहे आणि भारतीय अन्याय निवारण मंच हा एक पक्ष आहे, त्या पक्षाच्या माध्यमातून मी कार्य करत आहे आणि भारतीय झुग्गी झोपडपट्टी अन्याय निवारण मंच या माध्यमातून आंदोलन उभारणार आहे। आणि संपूर्ण क्षेत्रावर प्रधानमंत्री साहेबांनी ज्या प्रकारे 2022 पर्यंत सर्वांना पक्के घरं देऊ हा बीजेपीचा आश्वासन होता, तो चक्रधर नगरमध्ये पूर्णत्वास आलेला नाही। चक्रधर नगरमध्ये बेरोजगार लोक राहतात, चक्रधर नगरमध्ये रोजमजुरी करणारे लोक राहतात, चक्रधर नगरमध्ये ज्या प्रकारचे बाहेरून आलेले लोक आहे ते मौद्याचे खास वस्ती करणारे लोक नाही आहे, कुठून आलेले आहे, त्यांना जागा नव्हती, किराया भाड्यानं राहत होते, परंतु ते त्या नदीच्या पात्रामध्ये पूरबुडीत क्षेत्रावर जाऊन बसले। काही धार्मिक लोक सुद्धा आहेत, ते धार्मिक लोक त्यामध्ये राजकारण करणारे धार्मिक लोक सुद्धा आहेत। हे संपूर्ण बाहेरून आलेला वर्ग आहे आणि बीजेपी काँग्रेसच्या राजकारणामध्ये पिसल्या जात आहे। ते बीजेपी काँग्रेसमध्येही नाही, त्यांना कळत नाही बीजेपी काय काँग्रेस काय, पैशाच्या राजकारणामध्ये ते आपला मत विकत आहेत आणि पैशाने भ्रष्ट, अशा भ्रष्ट लोकांना सुद्धा आव्हान आहे माझे, तुमच्या अधिकार हक्कासाठी जागृत व्हा, भ्रष्टता नका ठेवू। भ्रष्ट तुमचा एक भ्रष्ट मत एक लोकशाही विकणारा आहे, तुम्ही लोकशाहीला विकलेले आहे, परंतु 168 मत आम्ही जे मिळवलेले आहे हे लोकशाहीला जपणारे मत आहे।
याची जाणीव घ्या, खात्री करा. आणि तुम्हाला जर कोणती समस्या जर या आंदोलनात जोडायचं असेल, तुम्ही मत विकलेही असेल तरी जर तुम्हाला या आमच्या आंदोलनामध्ये मिळायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. वार्ड क्रमांक 14 मध्ये माझं घर आहे. मी मौद्यामध्येच राहतोय. माझा इथं कित्येक गेल्या वर्षांपासून मतदाता इथला मी इथला नागरिक आहे. माझा हा ऑफिस आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझा घर आहे. फार मोठा व्यक्ती नाही आहे मी, परंतु या लहानशा घरामधून माझ्या वडिलांनी सुद्धा समाजसेवेचं कार्य सदोदय सुरू ठेवला आणि मी सुद्धा ठेवलेला आहे. पेपरच्या माध्यमातून समाजाच्या समस्या मांडतो. तुमची समस्या आहे, चक्रधरवासियांची समस्या आहे, बेघरधारकांची समस्या आहे, यावर आंदोलन चालवतो. बेरोजगारांची समस्या आहे, त्यावर आंदोलन चालवतो. आणि येत्या काळामध्ये उग्र रूपानं जे कोणी बेघरधारक आहे त्यांच्या पट्ट्यासाठी आंदोलन उचलणार आहे. आणि भ्रष्ट लोकांनी ज्या प्रकारचं आता नेतृत्व स्वीकारलेलं आहे त्या भ्रष्टांनी सुद्धा कार्याला लागावं आणि काम करावं. गोरगरिबांच्या मताचा असा काळाबाजार करून स्वतःची पोळी शेकण्याचा कार्य करू नये, हे सुद्धा ताकीद या ठिकाणावर मी देत आहे अशा लोकांना. आणि राजा हो, मायबाप हो, तुम्ही लोक जागृत आहात. आपला मत विकता रोटीबोटीसाठी तुम्ही हा राजकारणाचा चिखल केलाय, तर तुम्ही जागृत व्हा. तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या पोराबारासाठी, अधिकारासाठी, हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. ते जागृत करा. आणि कोण बोलत आहे, काय बोलत आहे याचं भान घ्या. मी एक संपादक आहे, पत्रकार आहे, सुशिक्षित आहे. समाजाच्या वेदना उचलणे, मांडणे, समाजासाठी कार्य करणे हे माझा कर्म आहे. मी युवक, आज माझी जी वय आहे 39 वर्ष माझी वय आहे. मी वयाच्या 16 वर्षापासून गाडी चालवायला उतरलो घरासाठी. आणि मी ड्रायव्हर म्हणून कार्य केलं आहे. मी अनेक घराच्या कामावर गेलेलो आहे, त्यातून शिकलेलो आहे मी. त्यानंतर माझा 20-21 वर्ष मी अनेक असे बिघडलेल्या लोकांना सुधारवण्यासाठी गेलो. मी सुद्धा बदनाम झालो आहे. अनेक गोष्टी चौक आणि अनेक काही गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहे. प्रत्येक गोष्टीत मला मौदा ओळखतो, चांगल्यानं ओळखतो, जवळून ओळखतो मी कोण आहे, माझ्या परिवाराला ओळखतो. आणि मी ज्या प्रकारचे कार्य केलेले आहे ते कार्य माझ्या हातून घडलेले आहे. मी ते कार्य त्यातून शिकलो, प्रत्येक गोष्टीतून शिकलो. आणि आजही मी हरलेलो नाही आहो. मी एक गरीब आहे, गरीब कधीच हारत नाही. गरीब फक्त शिकतो. गरीबाच्या हातामध्ये एक शिक्षण घेणे आहे, त्यामधून त्याला पुढं जाणे आहे. आज मला ज्या प्रकारे लोकांनी हा भरभरून प्रतिसाद दिला, माझ्या या पाठीमागे राहिले, मी त्यांचा खूप आभार व्यक्त करतो. मात्र ज्या लोकांनी ज्यांचा मत अधिकार विकून किंवा माझा अपप्रचार करून माझ्या अब्रूवर नुकसान करून ज्या प्रकारचा हा षडयंत्र डाव केलेला आहे आणि अज्ञानी लोकांनी ज्या गोष्टींवर विश्वास केलेला आहे त्यांनी जागृत व्हावं. कोण आपल्याशी बोलत आहे, कोण पुढं आहे, काय व्यक्तिमत्व आहे त्याची परत घ्यावी. वाल्याचा वाल्मिक झाला आहे, अंगुलीमालालाही बुद्धानं मार्गात आणलेला आहे. आणि कोळशातूनच हिरा निघतो आणि किचडातूनच कमळही खिलतो. त्यामुळं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि मी शिकत आलेलो आहे, शिकत राहीन. आणि माझं कर्तव्य आहे कायद्याचं शिक्षण घेत राहणे, कायदे लोकांपर्यंत पोहोचत राहणे, लोकांच्या अन्यायासाठी त्याच्या हक्कासाठी लढत राहणे हे माझे कर्म आहे. अपप्रचार करणारे हे घाबरलेले आहे, त्यामुळं त्यांनी माझा अपप्रचार केला. कारण त्यांना माहिती होतं की आपण जर या व्यक्तीला डॉमिनेट केलं नाही तर आपण कधीच निवडून येऊ शकत नाही. आणि हा षडयंत्र त्यांनी रचला. असो, षडयंत्र जास्त दिवस चालत नाही. सत्य हा कितीही जरी म्हणजे काळोखात असला तरी उजेड नक्कीच एक दिवस घेऊन येतो. आणि येत्या 5 वर्षामध्ये आपण या नगरपंचायतीमध्ये या चुनून आलेल्या बॉडीनं काय कार्य केले यांच्या कामाचा आढावा सुद्धा ठेवणार आहोत आणि पेपरच्या माध्यमातून तो मांडणार आहोत. तर असे नका समजावे की मी फक्त तिथं हारजीतचा एक निवडणूक लढवत होतो. हे अधिकाराची लढाई होती, गोरगरीब जनतेच्या हक्काची लढाई होती. आणि ती लढाई पूर्णत्वास नेण्यासाठी मी माझ्या जीवाच्या अखेरपर्यंत हा मुवमेंट चालवेन. आणि भारतामध्ये 2022 पर्यंत सर्वांना घरे मिळायलाच पाहिजे, हा माझा एक आंदोलन आहे. या NTPC मध्ये बेरोजगारांना रोजगार मिळायलाच पाहिजे, हा सुद्धा माझं आंदोलन आहे. भरभरून लोकांनी याला प्रतिसाद द्यावा, त्यांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी, माझ्या घरादारासाठी नाही. मी किंवा इथं बसून काही नेतागिरी करायसाठी बोलत नाही आहे. जोपर्यंत तुमच्या अंगात तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची हिंमत तुमच्या अधिकारासाठी येणार नाही तोपर्यंत तुमचं शोषण होईल, तुम्हाला पैशाने विकत घेतल्या जाईल,
उद्या तुमच्या पोराबारांचा भवितव्य खराब केला जाईल, याचे जबाबदार तुम्ही राहणार आहात सर्वस्वी. तर याचा विचार करा आणि वाटल्यास तुम्ही कधी माझा नंबर आहे 9403143138 या नंबरवर कोणत्याही समस्येसाठी तुम्ही संपर्क करू शकता आणि माझ्यापर्यंत येऊ शकता. माझं कार्य आहे जनसेवा, ते मी करत राहील. आणि मला डॉमिनेट करणाऱ्यांचं कार्य आहे चोऱ्या चकाऱ्या करणे, रेती चोरणे, अवैध कामं करणे, बेकायदेशीर वागणूक करणे, हे करत राहतील. लोकांना पैसे चारणे, रोटी बोटी करणे, त्यांना मटण देणे, त्यांना आमिष देणे आणि लोकशाही विकणे. आणि हे लोकशाही विकणारी जनता जी आहे तिने जागृत व्हावा. पैशासाठी मत विकण्यापेक्षा कामासाठी, काम करणाऱ्या व्यक्तीसाठी मत द्यावा, तेव्हा कुठं लोकशाहीचा खरा अर्थ होईल. तर ही गोष्ट सुजाण जाणकार मायबापा हो, मतदाता हो, लक्षात घ्या. आणि मी हारलो म्हणून मला काही असा राग नाही किंवा द्वेष नाही. मी काम करत राहीन. माझा जो कर्म आहे पेपर चालवण्याचा, त्यातून समस्या मांडण्याचा, पेपर मांडत राहणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि लोकांनी समजावं नाही, आमच्या मुळातच आहे राजकारण. आमच्या वडिलांनी आंदोलन केले, कित्येक लोकांना अन्याय झाला, त्यांच्यासाठी न्यायासाठी लढे. भंडारा जिल्ह्यात त्यांचा इतिहास आहे, गडचिरोली जिल्ह्यात इतिहास आहे. पुस्तक आहे विद्रोही नावाचं, ते प्रकाशित होत आहे. आता मी ते पुस्तक आणत आहे, त्यांनी स्वतः लिहिलेलं, त्याच्यातूनही वाचायला मिळेल. आम्ही एक चित्रपट सुद्धा आणणार आहोत. अशा अनेक घडामोडी आम्ही करणार आहोत आणि आम्ही फिरणार सुद्धा मौद्यामध्ये, तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळेल. आणि हा जो पुनर्वसनाचा मुद्दा आहे यावर आंदोलन सुद्धा निर्माण करणार आहोत. तर तुमचा भरभरून साथ असू द्या आणि आपला हा हक्काचा लढा पुढं जाईल. याकरिता मी तुम्हा लोकांना विनंती करत नाही, तुमचा अधिकार आहे, तुम्ही या अधिकारासाठी पुढं यावं. माझा जो कार्य आहे, मी स्वतः पुढं आलेलो आहो. मी स्वतःहून या अधिकारांसाठी लढण्यासाठी माझं जीवन दिलेलं आहे. ज्यांना कोणाला अशा अधिकारासाठी लढण्याची त्यांच्यामध्ये तळमळ असेल, नक्कीच त्यांनी जोडावं. अपप्रचार करू नये. अपप्रचारामागे एक दिवस चुकीचा येतो, हे सुद्धा मनामध्ये बांधून ठेवावं. धन्यवाद.